लगेच मेगा फायनल आपण पाहतोय शाहूवाडी प्रीमियर लीग मधील आणि एएस स्पोर्ट्स आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ असेल। अर्थातच आपण पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये ज्यांनी चांगला परफॉर्मन्स केला ठाणोबा विठ्ठलाई 11 संघ। या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर एएस स्पोर्ट्स संघाने नाणेफेकी जिंकून प्रथमतः फलंदाजी स्वीकारले, आमंत्रित केलंय क्षेत्ररक्षणासाठी ठाणोबा विठ्ठलाई 11 या संघाला। सन्माननीय चेतल वाडेल साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय। सन्माननीय चेतन वाडेल साहेबांना विनंती असेल की आपण स्थानापन्न व्हायचंय मंचावरती येऊन। हॅलोची तर नक्कीच आपण सामन्याला सुरुवात करूया। एका बाजूला असेल मेगा फायनल मध्ये शाहूवाडी प्रीमियर लीग मध्ये आपण पाहतोय एएस स्पोर्ट्स आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर नक्कीच ठाणोबा विठ्ठलाई 11 हा संघ। लगेच सन्मान्य एएस स्पोर्ट्स हा संघ सन्मान्य अमोलजी पिंपळे आणि रोहितजी पाटील या दोन मान्यवरांचा असेल। आणि एका बाजूला आजच्या दिवसामध्ये अप्रतिम कामगिरी केली अर्थात संघ असेल ठाणोबा विठ्ठलाई 11। अर्थातच बाबासो अलेकर या स्पर्धेचे प्रमुख आयोजक साहेबांचा नक्कीच या ठिकाणी मात्र संघ असेल। तर नक्कीच सलामीचे 2 प्लेयर्स मध्ये आतमध्ये बॅटर अक्षय असेल स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला बॅटर रोहितला आपण पाहू शकता। गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झाला गोलंदाज सुशांतला आपण पाहतोय। नक्कीच 2 बॅटर्स आपण पाहिलं तर एएस स्पोर्ट्स या संघाकडून पहिला चेंडू मेगा फायनल शाहूवाडी प्रीमियर लीग मधील आपण पाहतोय मध्ये आतमध्ये एएस स्पोर्ट्स आणि विठ्ठलाई 11 या 2 संघांदरम्यान पहिला चेंडू राडा मोठा विकेटने सुशांत। हो इथे मात्र पूल केलाय, जेलची संधी असेल, फटका फसलाय। ओहो ब्रिलियंट क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं। व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द मॅच म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये। पहिल्या चेंडू वरती विकेटचं पतन, माघारी परतावं लागेल फलंदाज अक्षयला। अक्षय बॅक टू द टेक आउट। काय करतोय लगेच पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन झालंय। चांगली गोलंदाजी मध्ये आतमध्ये पाहायला मिळतंय। गोलंदाज सुशांतच्या माध्यमातून इनफिल्डच्या डोक्यावर मारण्याचा जरूर प्रयत्न झाला होता, परंतु शेवटच्या मोमेंटला अप्रतिम झेल स्वीकारला। त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर झेल स्वीकारला ज्यांनी मंगेश होते याच्या माध्यमातून अप्रतिम क्षेत्ररक्षण स्वीकारलं, झेल स्वीकारलं। विश्वासने झेल पकडला। नवीन बॅटर मंगेश आला इनॅट नंबर 3 वरती। नक्कीच शाहूवाडी तालुक्यातील नक्कीच एक अष्टपैलू खेळाडू त्यांच्या माध्यमातून हा झेल स्वीकारला, एल्गार झाला या ठिकाणी मात्र। हो इथे मात्र पुन्हा एकदा झेलची संधी असेल
आणि इथे मात्र शॉट फाईन लेगला होते चुकीचं अनुमान पाहायला मिळत आहे आणि शॉट थर्डमॅन सुद्धा बेडवर चेंडू जाईल सीमारेषा पार दणदणीत चौकार. थँक्यू डीजे. दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा विकेटची आवश्यकता होती, विकेट प्राप्त झाले असते परंतु संधीचं सोनं करता आलं नाही. स्विंग अँड मिस डॉट बॉल पाहायला मिळतोय, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती विकेटचं बदन, दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहिलं संधी प्राप्त झाली होती, झेल कॅरी करू शकले नाही, शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक चौकार आला. तदनंतर मात्र आपण पाहिला तिसरा चेंडू हा येतोय डॉट. चांगली गोलंदाजी मध्ये शाळामध्ये सुशांतच्या माध्यमातून पाहायला मिळतं. मेगा फायनल शाहूवाडी प्रीमियर लीग मधील पर्व पहिला नक्कीच पहिल्या वर्षामध्ये सुरेख असं आयोजन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. हो हा फटका सुद्धा फसलाय, इथे मात्र झेलची संधी असेल. स्वतः गोलंदाज या ठिकाणी मात्र झेल घेतोय, कॉटन बॉल होते मैदानाच्या आतमध्ये. आणखी एक विकेटचं बदल, माघारी परतावं लागेल फलंदाज मंगेशला. मंगेश बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे. आपण पाहिलं तर विकेटचं पतन केलं जात आहे. पहिल्या षटकामध्ये सुशांत अप्रतिम गोलंदाजी करतोय. अवघ्या 4 चेंडूमध्ये 4 धावा खर्च करत महत्वाचे 2 विकेट्स कॅरी केले. थोडंसं स्पीडअप करायचंय कारण की वेळ आता मात्र नक्कीच फार अपुरा आहे आपल्याकडे. मेगा फायनल आहे, नक्कीच अंधार होणार नाही याची नक्कीच आपण दक्षता घ्यायची आहे. हो इथे मात्र सुरेख फटका, झेलची संधी, इथे मात्र विकेटचं पतन, बॅक टू बॅक सलगचा हादरा लागतोय फलंदाजी करणाऱ्या एएस स्पोर्ट्स या संघाला. आता मात्र विकेट्स प्राप्ती केली जाते गोलंदाज सुशांतच्या माध्यमातून. नंदूला माघारी परतावा लागेल. 0चा भोपळा पाठीवरती घेऊन नंदू डगआउटच्या आशाला. चांगली कामगिरी मध्ये आतमध्ये पाहायला मिळते. सातत्याने क्रिकेट खेळत असताना या ठिकाणी मात्र आपण पाहिले तर चांगला झेल त्या ठिकाणी मात्र कॅरी केला. कृष्णा होते नक्कीच चांगले बॅटर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अप्रतिम झेल स्वीकारला गेला. परंतु प्रशंसा करावी लागेल गोलंदाजी हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. नक्कीच दरम्यान शुभ स्वागत करूयात आपण. नक्कीच शुभ नक्कीच आगमन झालंय. सन्माननीय आपण पाहिलं तर सन्माननीय संजयजी बांद्रे साहेबांचं नक्कीच या ठिकाणी मात्र आपण स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. माळसवाडीचे नक्कीच समाजसेवक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून नक्कीच आपण पाहिलं तर उपविजेत्याचं नक्कीच जे पारितोषिक आहे त्यांच्या माध्यमातून लाभलं गेलंय. नक्कीच त्याचबरोबर मंडळाचे उपाध्यक्ष सुद्धा आहेत, अध्यक्ष आहेत. नक्कीच साहेबांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून शाहूवाडी प्रीमियर लीग मध्ये हार्दिक स्वागत असेल. हो इथे मात्र फटका फसला होता परंतु आपण पाहता शॉट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक होते. कुठल्या प्रकारचे धाव घेण्याचा मानस होत नाहीये. निर्धाव चेंडूची होते समाप्ती. अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या षटकाचा विचार केला सुशांतने अवघ्या 5 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती दिनेश यांना आपण पाहतो नक्की जे मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं सुरेख गोलंदाजी मध्ये आतमध्ये पाहायला मिळत आहे. पहिला चेंडू निर्धावला त्यांच्या स्पेल मध्ये गोलंदाज या राडामध्ये विकेटने दिनेशला आपण पाहू शकता. हो इथे मात्र आडव्या
आतल्या ऑनसाइडला चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक डीप मधून येत आहेत. गाव कॉर्नरच्या दिशेतून चेंडूला गॅदर करतील, फेकी करतील, दरबारा मिळाली फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल तब्बल 6 या आकड्यावरती. चांगलं बाडर मध्ये आतमध्ये आपण पाहतो मित्रांनो, शाहूवाडी प्रीमियर लीग 2023 हातारात पर्व पहिलं आणि नक्कीच पहिल्या वर्षामध्ये ही नक्कीच चालू असलेली मॅच मेगा फायनल ES स्पोर्ट्स त्यांच्या अगेन्स्ट ठाणोबा विठ्ठला 11 या दोन्ही संघांदरम्यान. हो इथे मात्र लॉंग कार्पेट चेंडूला खेळून काढला लॉंग ऑफ मिडरन मधून की क्षेत्ररक्षक भरगा वेगाने येत आहेत. मिळाली फक्त आणि फक्त एकच धाव. अप्रतिम गोलंदाजी होते आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. इथून मात्र नक्कीच आपण पाहिलं तर बाडर अमोल आणि त्याच्या सोबत रोहितला चांगली बॅटिंग करावी लागेल. रोहितने नक्कीच मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी आणि त्याचबरोबर फलंदाजी सुद्धा केली होती. इथून मात्र प्रयत्नांची पारकष्ठा करावी लागेल, स्वतःला सिद्ध करावं लागेल आणि नक्कीच मोठे फटके सुद्धा मारावे लागतील आपल्या संघासाठी. हो इथे मात्र स्टेपआउट करून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आपण पाहतो तर अवे ऑफ दी बॉडी चेंडूला रिलीज केलं होतं गोलंदाज दिनेशने. मिळाली फक्त आणि फक्त एकच धाव. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळतं या षटकामध्ये. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलं जातं ES स्पोर्ट्स या संघाच्या फलंदाजांना. इरादे स्पष्ट केलेत अर्थातच गोलंदाज दिनेश सज्जल राईट आंबोर विकेटने. हो इथे मात्र बॅक ऑफ द हँड चेंडूला रिलीज केलं होतं. आडवा बॅटने ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता, बॅटम बॉल मध्ये संपर्क झाला नाही. नक्कीच लेग बायच्या स्वरूपाने ही धावफलकावरती जोडली जाईल. अप्रतिम गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक असेल आणि या शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं असेल, कारण की धावसंख्येचा विचार केला तर धावा फक्त 9 या आकड्यावरती कॉन्स्टंट आहेत. इथून मात्र मोठा फटका येणं गरजेचं असेल. आता मात्र स्ट्राईक एंडला बॅटर. हो इथे मात्र अमोल होता आणि नक्कीच इथे मात्र सुरेख गोलंदाजी डॉट बॉल. 2 षटकांचा वावगी खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर फक्त आणि फक्त 9 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात ES स्पोर्ट्स या संघाची. थँक्यू डीजे. शेवटचं षटक स्लोगरचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय. गोलंदाज नितीनला आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 9 धावा आहेत. अजय आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. हो स्विंग अँड मिस डॉट बॉलची होते समाप्ती. अप्रतिम गोलंदाजी. मागच्या षटकाचा विचार केला दिनेशने सुद्धा पहिला चेंडू निर्धाव हाताळला होता आणि शेवटच्या षटकाचा विचार केला तर अजयने सुद्धा निर्धाव चेंडू हाताळलाय. 5 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक राहिलाय या इनिंग मधील. हो फटका फसलाय त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक आहेत. कुठल्या पद्धतीची चुकी होत नाहीये. पकडला जातो अप्रतिम झेल आणि समाप्त होईल फलंदाज रोहितचा खेळ. रोहित बॅक टू द टेकआउट. नक्कीच आमच्या लाडक्या खेळाडूंना विनंती असेल की आपण सीमारेषेच्या बाहेर बसायचंय. विनंती असेल मेगा फायनलचा सामना आहे. ES स्पोर्ट्स संघाच्या खेळाडूंना विनंती असेल की आपण थोडंसं पाठीमागे बसायचंय. थोडंसं सहकार्य करा आयोजक कमिटीला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर कॉन्स्टंट आहे. फक्त आणि फक्त 9 धावा धावफलकावरती आपण पाहू शकता. चांगली गोलंदाजी एका बाजूने पाहायला मिळतंय. अर्थातच ठाणोबा विठ्ठला 11 या संघाच्या माध्यमातून या संघाचे सर्वेसर्वा बाबासो आलेकर साहेबांचा हा संघ आहे. नक्कीच स्मिता असे त्यांच्या चेहऱ्यावरती सुद्धा पाहायला मिळतात, कारण की सातत्याने चांगलं प्रदर्शन त्याने संघाने केलं. इथे मात्र झेलची संधी क्रिएट झाली असती, परंतु चेंडू नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल झाला. एक धाव तत्पर धावफलकावरती जोडली जाईल. एका धावेच्या मध्ये धावफलक दुहेरी आकड्यामध्ये जाऊन प्रवेश करेल. अर्थातच 10 आकड्यावरती आपण धावा पाहू शकता. चांगली गोलंदाजी एका बाजूने सातत्याने करतोय विठ्ठला 11 संघ. आणि की आता मात्र प्रयत्नांची पारकष्ठा करावी लागेल. ES स्पोर्ट्स या संघाला एक सन्मानजनक एक फायटिंग स्कोर क्रिएट करावा लागेल. मोठे फटके मारावे लागतील. हो हो इथे मात्र आघात झालाय. मोठा फटका आलाय. चेंडू जाईल 1 बाउन्स ओव्हर द लाईन. सीमारेषा पार. दणदणीत खणखणीत चौकार.
चौकाराच्या मधने बऱ्याच वेळाने धावफलक अतिशय वेगाने पुढे सरसावलं जाऊन पोहोचलं तत्पर 14 या धावसंख्येवरती. अजून 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हो इथे मात्र शॉर्ट लेंथ चेंडू होता. आपण पाहतो या चेंडूवरती गोलंदाजी थोडीशी लेंथ खेचली होती. लगेच रीड करून गोलंदाजी करतोय मधाच्या आतमध्ये गोलंदाज अजयला आपण पाहतोय. निर्धाव चेंडूचे होते समाप्ती. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक असेल. मेगा फायनल पाहतोय आपण नक्कीच शाहूवाडी प्रीमियर लीग मधील. हो स्विंग अँड मिस सातत्याने चांगली कामगिरी करताना आपण पाहू शकता. आणि यस पंचांचं बोर्ड आकाशाकडे. विकेटचं पतन माघारी परतावं लागेल फलंदाजांना. 3 षटकांचा बाबकी खेळ समाप्त झाला. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला. पहिल्या इनिंगच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर फक्त आणि फक्त 14 धावा आणि विजयासाठी 15 धाव्यांची आवश्यकता असेल. ठाणोबा विठ्ठल 11 या संघाला अर्थातच बाबासाहेब आलेकर साहेबांचा हा संघ आहे. आणि ए स्पोर्ट्स हा संघ अमोलजी पिंपळे आणि त्याचबरोबर रोहितजी पाटील या दोन्ही मान्यवरांचा हा संघ आहे. नक्कीच आजचा दिवस खास राहिला. आजच्या दिवसामध्ये अनेक मातब्बर संघ एकमेकांच्या समवेत खेळले गेले. एकूण 6 संघ या लीग मध्ये नक्कीच सहभाग नोंदवला होता. ज्या खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्या सर्व खेळाडूंचा या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजक कमिटीच्या माध्यमातून हार्दिक आभार व्यक्त करतोय. नक्कीच चांगलं बॅटल मध्ये आतमध्ये जरूर पाहायला मिळाला. आता मात्र 15 धाब्यांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. नक्कीच कशा पद्धतीने या धाबा या ठिकाणी मात्र चेस केल्या जातील हे सुद्धा पाहणं योग्य असेल. आणि तत्पर आपण देऊयात संधी आमच्या डीजे मास्टर यांना आणि योग्य त्यांच्या माध्यमातून एक अप्रतिम संगीत. यस ओ टू डीजे. थँक्यू. थँक्यू डीजे. क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्या. लगेच आजचा दिवस सुपर संडे अतिशय मानाची सन्मानाची स्पर्धा शाहूवाडी प्रीमियर लीग आपण पाहिली मित्रांनो. शेवटच्या क्षणाला हा सामना येऊन पोहोचलाय. अवघ्या 15 धाब्यांची आवश्यकता असेल विजयासाठी ठाणोबा विठ्ठल 11 या संघाला. आपण पाहतो एकूण 6 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता. त्या संघांची नावं अशा प्रमाणे की बाळूमामा स्पोर्ट्स, फ्रेंड्स कॉर्नर, ए स्पोर्ट्स, ठाणोबा विठ्ठल 11, प्रियंका स्पोर्ट्स आणि यंगस्टर नवलाई या 6 संघांनी नक्कीच या ठिकाणी मात्र सहभाग नोंदवला होता. या सर्व संघाचे संघ मालक आणि त्याचबरोबर त्यांचे नक्कीच संघ नायक यांचा सुद्धा आभार व्यक्त करतोय. आणि सर्व खेळाडूंचे सुद्धा आपण आभार करूयात कारण की त्यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी मात्र आपल्या माध्यमातून खेळाचं प्रदर्शन केलं. विशेषतः कौतुक करेन सर्व संघ मालकांचं आणि आमच्या आयोजक कमिटीचं सुद्धा. लगेच आपण पाहिलं तर सन्मान्य अमोलजी पिंपळे आणि रोहितजी पाटील यांचा संघ होता. ए स्पोर्ट्स ठाणोबा विठ्ठल 11 संघाचे संघ नायक नक्कीच संघ मालक बाबासाहेब आलेकर साहेब आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर फ्रेंड्स कॉर्नर या संघाचे संघ मालक अनिल पाटील साहेब आणि कुमारजी शेलके साहेब. त्याचबरोबर नवलाई क्रिकेट क्लब यंगस्टर यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर अर्जुनजी भरिष्ठे त्याचबरोबर सुभाषजी धुमाल या 2 मान्यवरांचा हा संघ होता. त्याचबरोबर प्रियंका 11 हा संघ युवराज भोसले आणि त्याचबरोबर तानाजी लांबरे साहेबांचा होता. दरम्यान नक्कीच चेंडू सीमारेषे पार गेले चौकारासाठी. आणि शेवटचा संघ होता बाळूमामा स्पोर्ट्स अर्थातच प्रेम कस्तुरे साहेबांचा हा संघ होता. आघात झाला या ठिकाणी मात्र पहिल्या चेंडूवरती चौकार आला बॅटर कृष्णाच्या माध्यमातून. कृष्णाचा विचार केला तर आजच्या दिवसामध्ये अप्रतिम फटकेबाजी केलाय. ऍज अ बॅटर त्यांनी चांगलं कार्य केलं आपल्या संघासाठी. लगेच आपण पाहता अष्टपैलू खेळाडू आहे आणि तशीच कामगिरी या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्याने या संघामध्ये नक्कीच पाहायला मिळाली. आणि संघाचे संघनायक सुद्धा त्यांच्या माध्यमातून सुरेख फटकेबाजी सुद्धा पाहायला मिळते. मात्र यष्टीरक्षक बीट झालाय. शॉट फाईन लेग बीट झालाय. चेंडू जाईल फाईन लेगच्या दिशेने. नशिबाचा बॅक टू बॅक सलगचा दुसरा चौकार.
थँक्यू ब्रिजे. चौकाराच्या मध्ये धावफलक अतिशय वेगाने भरधाव वेगाने पुढे सरसावले जाऊन पोहोचले तब्बल 8 या आकड्यावरती. आता मात्र विजयासाठी फक्त आणि फक्त 7 धाव्यांची आवश्यकता असेल. गोलंदाज तयार राणामर्द विकेटने. हो स्विंग अँड मिस. हा चेंडू आपण पाहिला बॅक ऑफ द हँड चेंडूला रिलीज केलं होतं गोलंदाज सागरने. या चेंडूवरती कुठल्या पद्धतीची धाव आली नाहीये. चांगली गोलंदाजी कमबॅक केला जातोय. खरा गोलंदाज तोच असतो, तो फलंदाजाला रेड करून गोलंदाजी करत असतो. आणि इथे मात्र हा चेंडू रेड करत असताना बॅटर कृष्णाला सागरच्या माध्यमातून अजूनही 7 धाब्यांची आवश्यकता असेल. विजयाच्या उंबरठ्यावरती जाऊन पोहोचलाय ठाणोबा विठ्ठला 11 संघ. इथून मात्र नक्कीच बॅक टू बॅक सलगचा दुसरा डॉट बॉल. नक्कीच क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं मित्रांनो, जर तरला अंतर नसतो. आपण पाहिलं तर नक्कीच क्रिकेटमध्ये 12 चेंडूमध्ये 2 धावा सुद्धा डिपेंड केलेल्या आहेत. अनेकदा आपण विश्व विक्रम पाहत असतो, परंतु इथून मात्र नक्कीच सलगचे 2 चेंडू निर्धावत. पहिल्या 2 चेंडूवर बॅक टू बॅक 2 चौकार होते. त्यानंतर आपण पाहिलं तर सलगचे बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट खेळून काढतोय बॅटर कृष्णाला. आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. गोलंदाज तयार राणामर्द विकेटने. सागरला आपण पाहू शकता. हो इथे मात्र दिशा पाहावी लागेल. यस इट इज वाईड. पंचांचं दोन्ही हात समांतर 10 वीर अवंतर. वाईडच्या स्वरूपाने धावफलक 1 ने पुढे सरसावेल जाऊन पोहोचेल तब्बल 9 या आकड्यावरती. आजच्या दिवसामध्ये पंचांची भूमिका साकारली हरीशभाई परमार सर असतील, मताबजी खोत सर असतील. या दोन्ही प्रमुख पंचांनी सुद्धा विशेषतः नक्कीच मुलाचं सहकार्य केलं. त्यांचं सुद्धा आपण करूयात विशेष आभार. नक्कीच स्पर्धा पूर्वत्वाला नेण्यासाठी अनेकांचं मुलाचं सहकार्य आहे. हो स्विंग अँड मिस. अपील जरूर झाली होती परंतु पाहावं लागेल. यस नक्कीच आपण पाहिलं तर विकेट्स मोठा आणि त्याची विकेट्स घेणं गरजेचं आहे. कृष्णा स्ट्राईक एंडला बॅटर. नक्कीच आपण पाहिलं तर आमचे युट्यूब लाईव्हची सर्व टीम टेक्निकल टीम सज्ज आहे, त्यांचं सुद्धा विशेष आभार. त्याचबरोबर आमचे डीजे मास्टर अर्थातच नक्कीच ज्यांनी अप्रतिम संगीत साकारलं आणि आमच्या आवाजाची सुद्धा पुरेपूर काळजी घेतली, त्यांचं सुद्धा विशेष आभार. आणि आमच्या नक्कीच स्कोरर असतील, त्याचबरोबर इतर आमचे नक्कीच आयोजक कमिटी असतील, त्यांचं सुद्धा विशेष आभार करूया त्या स्पर्धेच्या माध्यमातून. हो इथे मात्र दिशा पाहावी लागेल. यस इट इज वाईड. हा चेंडू आपण पाहिला तर आपली बॉडी चेंडूला रिलीज केलं होतं गोलंदाज सागरने. या चेंडूवरती आपण पाहिलं तर बॅटम बॉल मध्ये प्रॉपर कनेक्शन झाला नाही आणि वाईडचा इशारा पंचांच्या माध्यमातून. उजव्या इष्टीच्या अधिकच जोखाने बाहेर हा चेंडू पडला होता, त्या अनुषंगाने वाईड आलाय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तब्बल 10 धाव्यात. 5 धाव्यांची आवश्यकता असेल अजूनही विजयासाठी. नक्कीच आपण आता अजूनही या ठिकाणी मात्र थांबावं लागेल. ठाणोबा विठ्ठला 11 या संघाला विजयाच्या आशा पल्लवित झालेत, परंतु इथे मात्र फटका अप्रतिम आहे. ऑन साइडला आपण टेक्स्टना स्ट्रोक आहे. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक दूर येत आहेत, फेकी करतील. तत्पर मिलेली फक्त आणि फक्त 1च धाव. पहिल्या षटकाचा डाव या ठिकाणी मात्र समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 11 धावा. विजयासाठी अजूनही उर्वरित 12 चेंडू आणि 4 धाब्यांची आवश्यकता असेल. यस डीजे. थँक्यू डीजे. गोलंदाजी ट्रॅक वरती आता मात्र नक्कीच आपण किरणला पाहतोय. इथून मात्र 12 चेंडू आणि 4 धाव्यांची आवश्यकता असेल. अक्षयला आपण पाहू शकता गोलंदाजी ट्रॅक वरती. बॅटर कृष्णा सज्ज आहे. बाबासो आलेकर साहेबांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य जरूर आलेत, पण नक्कीच आपण पाहिलं तर क्रिकेटमध्ये जर तरला अंतर नसतं. 12 चेंडू मध्ये 2 धावा सुद्धा आम्ही डिपेंड होताना पाहिलंय. आलेकर साहेब इथून मात्र फटका अप्रतिम आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. मिलेली फक्त आणि फक्त 1च धाव. कृष्णाला सुद्धा माहित आहे की नक्कीच एकेरी दुहेरी आकड्याने सुद्धा आपण सामना जिंकू शकतो आणि त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर या ठिकाणी तशा पद्धतीचा स्ट्रोक खेचला जातोय. आता मात्र बऱ्याच अवधीनंतर स्ट्राईक एंड वरती आपण पाहतो बॅटर सुशांतला संधी मिळते. 3 धाव्यांची अजूनही आवश्यकता असेल विजयासाठी ठाणोबा विठ्ठला 11 या संघाला. हो इथे मात्र दिशा पाहावी लागेल. यस इट इज वाईड. अतिशय खराब गोलंदाजी म्हटलं तरी वावगे ठरणार नाही, कारण की हा चेंडू आपण पाहिलं तर बऱ्याच दूर ट्रॅव्हल झाला होता, त्या अनुषंगाने वाईडचा इशारा आलाय. 2 धाब्यांची अजूनही आवश्यकता असेल. नक्कीच सुंदर आयोजन, सुंदर स्पर्धा. नक्कीच या स्पर्धेला सुद्धा शुभेच्छा देईन. पुढच्या वर्षी अतिशय जोरात, अतिशय दिमागदार पद्धतीने आपण आयोजन करा. आलेकर साहेब नक्कीच आमची पूर्णपणे टीम आपल्याला सहकार्य करेल, यात मात्र शंका नाहीये, कारण की अशा पद्धतीच्या लीग मॅचेस खेळणं गरजेचं आहे आपल्या विभागासाठी, आपल्या समाजासाठी.
अशा पद्धतीच्या लीग मॅचेस असणं गरजेचं, एक प्लॅटफॉर्म क्रिएट करून देणं गरजेचं होतं खेळाडूंना आणि तशा पद्धतीचा प्लॅटफॉर्म या ठिकाणी मात्र क्रिएट झाला आणि ते मात्र विकेटचं पतन, झेलची नाभी संधी होती आणि झेल त्या ठिकाणी मात्र टिपला क्षेत्ररक्षकाने विकेटचं पतन माघारी परतावं लागलं. बॅटर सुशांत बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे. कोल्हापूरचं गुणगान गाणारे हे संगीत अतिशय सुरेख संगीत, लगेच शाहू महाराजांचं कोल्हापूर आणि त्याच तालुक्यातून अर्थातच शाहूवाडी प्रीमियर लीगचं भव्य दिव्य आयोजन या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळालं. नवीन बॅटरमध्ये आतमध्ये गेलाय इलॅट नंबर 3 वरती नितीनला आपण पाहतोय. ऑफ ड्राईव्हचा हा फटका एक धाव फलकावरती जोडली जाईल. लगेच स्कोर आपण पाहता लेवल झाला, इक्वल झालाय. चेसिंग अँड रेसिंग कंपल्सरी असेल, या स्पर्धेचा नियम असेल. त्या अनुषंगाने एका धावेची आवश्यकता असेल आणि स्ट्राईक एंड वरती बॅटर कृष्ण असेल. विजयाची शिक्कामोर्तब करेल का हे सुद्धा पाहणं योग्य असेल. हो, इथे मात्र विकेटचं पतन झालं असतं, परंतु शेवटच्या मोमेंटला चेंडू हातातून निसरलाय आणि सामना विजय झालाय. ठाणोबा विठ्ठला 11 या संघाने केलाय. मेनी कॉंग्रॅच्युलेशन. ठाणोबा विठ्ठला 11 या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आणि त्याच